पूर्वी 25 ते 30व्या वर्षी जॉबला लागल्यानंतर 60व्या वर्षी आपल्याला रिटायरमेंट मिळत असे व रिटायरमेंटनंतर कंपनीकडून 30 ते 40 लाखाचा रिटायरमेंट फंड दिला जायचा. कारण आपण जॉबला लागल्यापासून रिटायर होईपर्यंत 3 ते 4,000 रुपये कंपल्सरी सॅलरीमधून डिडक्ट व्हायचे. पण सध्या आपल्या अकाउंटमधून फक्त पी एफ कटिंग केला जातो आपल्या सॅलरीमधून व उर्वरित सॅलरी आपल्याला दिली जाते. पी एफला आपण इमर्जन्सी फंड म्हणून बघतो. सर्वात जास्त आपल्याला इमर्जन्सी आली तर सर्वात पहिल्यांदा आपण पी एफ विड्रॉल करतो. पी एफला मराठीमध्ये भविष्य निर्वाह निधी बोललं जातं. तर हा भविष्यासाठी निधी राहिला का? किंवा लोकांना माहिती आहे की 9 वर्षानंतर पी एफ हा पेन्शनमध्ये कन्वर्ट होतो. तर स्मार्ट लोक काय करतात, तर सेम कंपनीमध्ये जर जॉब करत असतील तर तिथून रिझाईन करतात, 2 महिने कॅशमध्ये काम करतात व परत रिजॉईनिंग करतात. मग हा भविष्यासाठी हा निधी राहिला का? हा फंड आपल्यासाठी राहिला का? नाही. पण तुम्ही पी एफ विड्रॉल करा अगर करू नका. जर तुम्ही अशा काही योजना घेतल्या आणि जसे पूर्वी गव्हर्मेंट जॉबमध्ये 3 ते 4,000 रुपये आपल्या रिटायरमेंट फंडसाठी कटिंग व्हायचे, तसे तुम्ही महिन्याला समजा 15 ते 1,600 रुपये असे कटिंग केलेत, तर तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षी रिटायरमेंटला 30 ते 32 लाखाचा फंड मिळू शकतो व ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही आपल्याला सुविधा मिळू शकतात. रिटायरमेंट नंतरचं आयुष्य हे सेकंड इनिंग बोललं जातं. पण ती सेकंड इनिंग कशी खेळणार किंवा तुम्ही कशी घालवणार हे तुमच्या बचत करण्याच्या सवयींवर डिपेंड आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचा रिटायरमेंट फंड जनरेट करायचा असेल, गॅरेंटेड आणि टॅक्स फ्री तुम्हाला जनरेट करायचं असेल, तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर अवश्य कॉल करू शकता. हा माझा व्हिडिओ किंवा तुम्हाला माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये, तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.